मित्रांनो, समजा मी तुम्हाला 1,00,000 रुपये दिले आणि सांगितलं की समोरची 10 मिनिटं तुम्हाला काही न करता समोरच्या भिंतीकडे फक्त बघत बसायचं आहे, तर तुम्ही करू शकाल का? कदाचित नाही. कारण आजकाल शांत बसणं हे सगळ्यात अवघड काम होऊन बसलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद आंबोरे आणि आज मी तुम्हाला एक सांगणार आहे की इंस्टाग्राम सारख्या टेक कंपन्या कसा तुमच्या ब्रेनवर ताबा मिळवत आहेत आणि तुमचा अटेन्शन स्पॅन लिटरली किल करत आहेत. तुम्हाला वाटतंय की तुम्ही फक्त एंटरटेनमेंटसाठी रील्स बघत आहात, पण सत्य परिस्थिती मात्र थोडी वेगळी आहे. कारण जेव्हा तुम्ही एक 15 सेकंदाची रील बघता तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये एक डोपामिन नावाचं एक केमिकल सिक्रेट होत असतं आणि ते डोपामिन नावाचं केमिकल हे एका नशेपेक्षाही जास्त ॲडिक्टिव्ह असतं. तुमच्यासोबत काही असं झालं आहे का की तुम्ही अभ्यासाला बसले किंवा एखादा पेशंट करत आहेत किंवा एखादा ऑफिसचं काम करत आहेत, तर तुम्हाला कंटाळा यायला लागतो आणि तुम्ही फोन हाती घेता. यात दोष तुमचा नाही. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही हे सगळे कामं करता तेव्हा तुमच्या ब्रेनला इन्स्टंट डोपामिन मिळत नाही आणि मग तुमच्या ब्रेनला बोर्डम व्हायला लागतं आणि तुमचा हात आपोआप मोबाईलकडे जातो, कारण तुमचा मेंदू हॅक झाला आहे. आज एक डॉक्टर म्हणून तुमच्या समोर मी एक धक्कादायक खुलासा करणार आहे की माणसाचा अटेन्शन स्पॅन हा केवळ 8 सेकंद एवढा उरला आहे, जो की एका गोल्डफिश पेक्षाही कमी आहे. आणि याचा परिणाम तुमचं करिअर, तुमचा फोकस, तुमचा अभ्यास, तुमची नाती या सर्वांवर होत आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की आपल्या ब्रेनला रिसेट करता येतं. मी सांगितलेले 3 उपाय जर तुम्ही फॉलो केले तर तुमचा ब्रेन रिसेट होण्यासाठी मदत होईल. तुम्ही आजच ते उपाय करणं चालू करा. तुमची एकाग्रता परत मिळवण्यासाठी हे 3 उपाय आजच चालू करा. पहिला उपाय, नो फोन झोन. सकाळी उठल्यापासून 1 तास आणि रात्री झोपायच्या आधी 1 तास फोनला साधा स्पर्शही करायचा नाही. याने तुमचा ब्रेन नॅचरली रिसेट होण्यात मदत मिळते. उपाय नंबर 2, एन्जॉय बोर्डम. जेव्हा तुम्हाला बोर व्हायला लागतं तेव्हा लगेच फोन हाती न घेता त्याला थोडा एन्जॉय करा, थोडा विचार करा. कारण बोर्डम मध्येच माणसाला क्रिएटिव्ह आयडियाज येत असतात. उपाय नंबर 3, डिजिटल फास्टिंग. आठवड्यातून अर्धा दिवस किंवा 1 दिवस सोशल मीडियापासून राम राहायचं, कारण तुमच्या मेंदूला रिसेटची गरज आहे. लक्षात ठेवा, तुमचं फ्युचर तुमच्या फोकसवर अवलंबून आहे, तुमच्या फीडवर नाही. वरील दिलेली माहिती तुम्हाला महत्वाची वाटली तर आमच्या छोट्याशा युट्यूब फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या अटेन्शन स्पॅनचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता ऍप आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी कमेंटची वाट बघत आहे. स्वतःच्या वेळेचे मालक स्वतःच व्हा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.